शेतकरी बांधवांनो, आपण अतिशय चांगलं जाणता, की जसं पिकामध्ये अन्नद्रव्याची गरज, मुख्य अन्नद्रव्य असतील, दुय्यम असतील आणि सूक्ष्म असतील. हे आपण अतिशय काटेकोर पद्धतीने आपण नियोजन पण करतो. पण कधी-कधी आपल्याकडून काही अनावधानाने चुका होतात. जसं की फॉस्फरस सोबत आपण झिंक वापरला किंवा ज्यावेळेस आपण झिंकची मात्रा, मॅग्नेशियमची मात्रा वाढवत असतो, त्यावेळेस आपल्याकडून फेरस जर दिला गेला नाही, तर तो पिकाला कधी-कधी कमतरता येते. मग हे आपल्याला याचा समन्वय साधायचा कसा? आणि हे खूप सोपं आहे असंही म्हणता येणार नाही. परंतु हे जर नियोजनातून करायला गेलं, तर नक्कीच आपल्या पिकाला याचा फायदा होतो. आणि म्हणूनच मित्रांनो, आपण जी काही अन्नद्रव्याची ही सीरीज पाहतोय, ज्यामध्ये आपण नत्रस्फुरत पालाशविषयीची माहिती घेतली. अतुल सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्याबद्दल बोलले. दुय्यम अन्न घटक जे आपले कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर यातही आपण खूप सखोल अशी माहिती घेतली. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं सूक्ष्म अन्नद्रव्यापैकी 6 जे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यातील 3 अन्नद्रव्यावर आज आपण बोलणं गरजेचं आहे. माझ्यासोबत अतुल सर आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आणि शेतकरी नमस्कार. बांधवांनो, ॲग्रोस्टारच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं तेजस कोल्हे स्वागत करतो. मित्रांनो, ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का? तर आम्ही आमचं जे काही कर्तव्य आहे, की आपल्याला विविध शेतीची माहिती आपल्यापर्यंत घेऊन यायची, ज्यामध्ये आपला खर्च कमी होईल, आपल्या पिकाचं उत्पादन वाढेल आणि आपले पीक निरोगी, सशक्त आणि दर्जेदार बनतील. हे आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करतोय. पण हे कर्तव्य पूर्ण करत असताना जर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करून आशीर्वाद दिले, तर मित्रांनो नक्कीच आम्हाला त्यातून ऊर्जा मिळेल आणि आम्ही हे जे काही काम करतोय, तर ते अतिशय जोमाने अजून करू शकतो. तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या या विषयाकडे वळूया. झिंक, फेरस आणि बोरॉन या 3 अन्न घटक जे आहेत, तर त्यांचा वापर आपण का महत्वाचा आहे, का केला पाहिजे, कधी केला पाहिजे आणि कशा पद्धतीने याचं नियोजन केलं पाहिजे, काही कमतरता असतील तर त्या कशा ओळखता येतील, तर याविषयी बोलूया. तोपर्यंत जर आपल्या मनात काही प्रश्न असतील, आपले काही समस्या असतील, तर त्याही कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अतुल सर, तुम्हाला पहिला प्रश्न, की आपण या 3 अन्न घटकाच्या महत्त्वाबद्दल काय सांगाल पिकामध्ये? ते सर कसं आहे, आता आपण जसं तुम्ही म्हटले, हो. की पिकाच्या संपूर्ण वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्य असतील, दुय्यम अन्नद्रव्य बरोबर. असतील आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हो. असतील. या ज्या तिन्ही अन्नद्रव्यांचा संयुक्त वापर जर पिकामध्ये योग्य पद्धतीने जर केला, तर निश्चितच पिकामध्ये उत्पादन आपलं चांगलं येणार वाढ. आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्याविषयी डिटेल चर्चा केलेली आहे. हो. आणि शेतकऱ्यांचे जे काही रेग्युलर बेसिसवर येणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्याचं निराकरण आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. आता हे सूक्ष्म अन्नद्रव्य शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपण नत्रस्फुरत पालाच असेल किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असेल, याचा वापर चांगल्या पद्धतीने आपल्या शेतीमध्ये करता. परंतु हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, याचा वापर म्हणजे फार मोजके शेतकरी जे आहेत, ते आपल्या शेतीमध्ये हो. करत असतात किंवा त्यांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे. हो. पिकाच्या अधिक उत्पादनासाठी किंवा दर्जेदार उत्पादनासाठी आपल्याला हे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ना, ते काम देत असतं शेतकरी बंधूंनो. म्हणजे पिकाचा पूर्ण सायकल जर आपल्याला कंप्लीट करायचा असेल, तर हे सूक्ष्म अन्नद्रव्य त्या पिकामध्ये जाणं फार गरजेचं असतं. आता याच्याशिवाय आपल्याला उत्पादन येणार नाही का? असं आहे का? तर नाही. म्हणजे हे अन्नद्रव्य जर आपण वापरली, तर आपलं आपण म्हणतो ना क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये जर आपल्याला उत्पादन जर घ्यायचं असेल, हो. तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याकडं वळणं जायचं आहे, गरजेचं. वळणं गरजेचं आहे. आणि आजकाल काय झालं शेतकरी बंधूंनो, आपण बरचसं क्लायमेट चे जे चॅलेंजेस आहेत ते आपल्याला येत राहतात. आपल्या जमिनीचं जे काही हेल्थ आहे, आरोग्य आहे, ते पण खूप बिघडत चाललेलं आहे. त्याच्यामुळं म्हणजे अधिकचं आणि चांगलं उत्पादन घ्यायला आपल्याला खूप समस्या ज्या आहे, ते आपल्या शेतीमध्ये आपल्याला भेडसावतात. आता त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी हे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे, ते तुम्हाला काम देणार आहे शेतकरी बंधूंनो. आता जसं तेजस सर म्हणले, की आपण आजच्या ह्या लेखामध्ये 3च जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. जसं की झिंक, फेरस आणि बोरॉन बोरॉन. असेल. तर तेजस सर, जर महाराष्ट्राचा विचार केला, हो. तर महाराष्ट्राच्या आत्ताची जर कंडिशन जर आपण बघितली, तर महाराष्ट्रामध्ये झिंक जे आहे, जर हो. आपण ओव्हरऑल जर बघितलं आणि जमिनीचं जर एनालिसिस केलं, मातीचं जर एनालिसिस केलं, तर जवळ-जवळ शेतकरी बंधूंनो 36% जमिनीमध्ये झिंकची कमतरता तुम्हाला दिसणार आहे. सापडते. फेरसचा जर विचार केला, जवळ-जवळ 12 ते 15% फेरसची कमतरता आजकाल आपल्या जमिनीमध्ये भेडसावते. आणि तीच समस्या बोरॉनसाठी आहे, की बोरॉनची सुद्धा जवळ-जवळ 30 ते 35% जे आपले काही महाराष्ट्रातल्या काही जमिनी आहेत, त्याच्यामध्ये कमतरता दिसून आलेली आहे. हो. ज्या काही रेग्युलर बेसिसवर आपण शेती करतोय, त्याच्यामध्ये आपण विविध पिकं घेत असतो. हो. परंतु ह्या अन्नद्रव्याचा जो पुरवठा आहे, तो आपण आपल्या शेतीमध्ये कमी करत नाही करतो किंवा वेळेत कमी करत नाही. वेळेत करत नाही हं. किंवा कमी करतो. त्याच्यामुळं ही अन्नद्रव्याची जी कमतरता आहे, हो. ती आता जाणवू लागलेली आहे शेतकरी बंधू. आता ही जी काही कमतरता आहे, ही झिंक असू दे, फेरस असू दे, बोरॉन असू दे किंवा इतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य असू दे, सर्वांसाठी हे सेम आहे. हो. तर आता आपण जाणून घेणार आहोत, की हे का झालं? हो. म्हणजे ही कमतरता का जाणवली?
आता आपण पूर्वी तुम्हाला माहिती आहे तेजस सर, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर व्हायचा. शेतकरी करत होते, हो. परंतु आता तो वापर नगण्य झालेला आहे. हो. फार कमी शेतकरी जे आहेत ते आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर करत असतात. आता हे सेंद्रिय पदार्थामधून सुद्धा काही प्रमाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य जात असतात किंवा आपल्या जमिनीचं आरोग्य जे आहे या सेंद्रिय पदार्थावर अवलंबून असते. हो. आणि म्हणून ह्या अन्नद्रव्याची कमतरता जी आहे ती टिकून राहते. पण जर आपण त्याचा वापर कमी केला तर निश्चितच त्याची कमतरता आपल्याला भेडसावणार आहे. दुसरं, रासायनिक जी खतं आहेत हो. त्याचा आपण समतोल वापर जर केला तर आपल्या शेतीसाठी चांगलं आहे, फायदेशीर ठरेल. फायदेशीर आहे. परंतु त्याचा अतिरेक जर वापर केला तर ते एक दुसऱ्याला म्हणजे दाबण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून बाकीची जी काही अन्नद्रव्य आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, त्याची उपलब्धता आपल्या पिकाला होत नाही. होत नाही किंवा कमी प्रमाणामध्ये होत असते. दुसरं, आता हायब्रिड सीड आले. हो. हायब्रिड सीड मार्केटमध्ये आल्यामुळं जास्तीच्या उत्पादनामुळे प्रत्येक जातीच्या ज्या काही व्हरायटी आपण या ठिकाणी वापरतो प्रत्येक पिकाच्या, याच्यासाठी जास्त उत्पादन देण्यासाठी आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये खतांचा वापर देखील करणं गरजेचं आहे. बरोबर. परंतु शेतकरी बंधू नत्रस्फुरत पालाद असेल किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असेल याच्यावर भर देतात. हो, हो. म्हणून जमिनीमध्ये असलेली ही अन्नद्रव्य आहे, ही हायब्रिड सीड किंवा हायब्रिडच्या जाती ज्या आहेत त्या जमिनीमधून अपटेक करून घेतात आणि त्याची आपसुकच ह्या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला भेडसावत असते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पिकाची फेरपालट. शेतकरी बंधू काय करतात, एकाच जमिनीमध्ये जर आपण सतत एकच पीक घेत राहिलो, साधं उदाहरण आहे, समजा मका आहे, हो. मक्याचं पीक आपण त्या जमिनीमध्ये जर सारखं घेत राहिलो तर मक्यामध्ये झिंकचा तुम्हाला माहिती आहे रोल किती महत्वाचा आहे. बरोबर. मग मका पीक काय करणार आहे, त्याच्या वाढीसाठी जमिनीमधलं झिंक झिंक अपटेक करणार आहे. मग जर तुम्ही बाहेरून जर झिंकचा वापर त्या जमिनीमध्ये जर केला नाही आणि सतत तुम्ही मक्यावर मका पीक जर घेत राहिले, पिकाची फेरपालट केली नाही, तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला आपसुकच झिंकची जी कमतरता आहे ती त्या ठिकाणी जाणवणार आहे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण. हो. म्हणजे चुनखडी ज्या जमिनीमध्ये जास्त आहे आणि त्याचं नियोजन जर आपण केलं नाही, मी बाकीच्या मागील काही व्हिडिओमध्ये चुनखडीचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करायचे ते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे शेतकरी बंधूंनो. तर जर ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्ये देखील अशा अन्नद्रव्यांची कमतरता जाणवणार आहे. पाचवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीचा सामू. आपल्या जमिनीचा सामू जर 8.5-9च्या पलीकडे गेला तर तो अल्कलाईन समजला जातो. हो. मग त्याच्यामध्ये देखील काही अन्नद्रव्य, झिंक सारखी अन्नद्रव्य असेल ती त्या ठिकाणी त्याची उपलब्धता आपल्या पिकाला कमी होते. किंवा फेरस असेल, फेरसची पण कमतरता तुम्हाला त्या ठिकाणी जाणवेल. दुसरं म्हणजे जमिनीचा पीएच आपला ऍसिडिक जर असेल, म्हणजे 4-4.5च्या कमी जर पीएच गेला तरी देखील काही अन्नद्रव्याची जी काही उपलब्धता आहे ती आपल्या पिकाला होणार नाही. तर हे असे 5 ते 6 ज्या काही मेजर ज्या गोष्टी आहेत, जे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या पिकामध्ये जी कमतरता येण्याची जी काही कारणं आहेत ती आपण या ठिकाणी आता चर्चा केली. जसं आपण ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता येण्याची कारणं पाहिली, तर यातली ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ओळखण्याची काही एखादं लक्षण आहे का, की जेणेकरून शेतकऱ्यांना सोप्या भाषेत हे लक्षण ओळखता येईल? आपण पिकानुसार आपण चर्चा करू शकतो याच्यामध्ये. हो. जसं की आपलं झिंक आहे. हो. आता झिंक कोणत्याही पिकामध्ये, समजा भाजीपाला पीक असेल किंवा ऊसासारखं पीक असेल, हो. आता झिंकची कमतरता ज्या जमिनीमध्ये होते ना, त्या किंवा ज्या पिकामध्ये झिंकची कमतरता असेल ना, त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा शेतकरी बंधूंनो, तुमचे जे काही इंटरनोड आहेत हो. त्याचं जे काही अंतर आहे ते कमी होत राहतं किंवा जे आपले पीक जे आहेत ते बुटकं राहतं, वाढ कमी होते. पानांची जी काही येण्याची क्षमता आहे किंवा पानं जी आहेत ती जवळ येतात. जेणेकरून जसं केळी जे पीक आहे, केळीला पण आपण जर बघितलं जर जवळ पानं जर आली तर त्याला बंची टॉप म्हणून आपण म्हणतो. तर हे झिंकच्या कमतरतेमुळे केळीचे जे काही पिकाची पानं जी आहेत जवळ येत असतात. तसंच ऊसामध्ये सुद्धा आपलं कांड जे आहे, जर कांड बारीक पडत जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपल्याला झिंकची कमतरता जाणू शकते. काही आपले भात उत्पादक शेतकरी आहेत, याच्यामध्ये खैरा डिसीज जो येतो तेजस सर, तो झिंकच्या कमतरतेमुळे येतो. आपण त्याच्यावर जर बुरशीनाशकाचा वापर करत गेला तर तो क्लिअर होणार नाही शेतकरी बंधूंनो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला झिंक जे आहे ते अन्नद्रव्य देणं गरजेचं. म्हणजे असे बरेचसे झिंकच्या ज्या कमतरतेचे लक्षणं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. आपण दुसरं फेरसचं जर बघितलं, समजा एखादा ऊसाचा क्षेत्र असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी लांबून जर ऊसाची जी काही नवीन येणारी जी पानं आहेत ती थोडीशी पांढरट आणि पिवळसर प्रकारची जर पानं
दिसत असतील हो. आणि काही वेळेला काय होतं तेजस सर, म्हणजे असं पूर्ण क्षेत्र होत नाही, पॅच मध्ये पॅच मध्ये हो. ते पिवळसरपणा आपल्याला ऊसाच्या शेतामध्ये जाणवत असतो. तर तो जो आहे तो फेरसच्या कमतरतेमुळे शेतकरी बंधूंनो तो येत असतो हो. आणि त्याला भरपूर कारणं आहेत, ती पण आपण पुढे थोडंसं चर्चा करूया त्याच्यामध्ये. दुसरं जे पानामध्ये जे काही अन्नद्रव्य तयार होत असतं, हो. त्या अन्नद्रव्य तयार होण्यामध्ये फेरसचा पण खूप महत्वाचा रोल आहे. क्लोरोफिल किंवा हरितद्रव्य म्हणतो आपण, किंवा हिरवेपणा जो येतो ना, तो नत्र असेल, मॅग्नेशियम असेल, त्याच्याबरोबर हे फेरस जे आहे ते त्या ठिकाणी काम करत असतं. शेंड्याकडची पानं हो. ती जर तुमची थोडीशी पांढरट पिवळसर जर पडत असतील कोणत्याही पिकाची असू दे, तर त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये फेरसची कमतरता असू शकते. आणि बोरॉन, तर बोरानचा महत्वाचा रोल बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे, आपण त्याच्याविषयी नंतर बोलणार आहोत. पण आपल्या पिकामध्ये जर फुलांची संख्या कमी असेल, फळधारणा होत नसेल, त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचं, त्या ठिकाणी बोरॉनची कमतरता निश्चितच असू शकते. दुसरं, जो शेंड्याकडचे जे पान आहे बोरॉन मध्ये पहिलं सर्वात टोकाकडचं पान, तर टोकाकडचं पान जर आपलं वेडवाकडं असेल आणि ते निस्तेज असेल, तर निश्चितच त्या ठिकाणी बोरॉनची कमतरता असू शकते. आणि हे तुम्हाला जी भाजीपाला पिकं आहे, जशी की मिरची असेल, टोमॅटो असेल, अशा पिकांमध्ये तुम्हाला ही बोरॉनची कमतरता शेंड्याकडे लगेच दिसून येऊ शकते. त्याच्यामुळं आपण आपल्या ज्या वेळेला शेतामध्ये किंवा पिकावरती आपण ज्या वेळेला फेरफटका मारतो, त्यावेळेला अशा काही गोष्टी जर तुम्हाला निदर्शनात आला, तर तुम्ही निश्चितच त्या जमिनीमध्ये तुम्ही ह्या मायक्रोन्यूट्रिएंट किंवा या अन्नद्रव्याचा उपयोग याआधी केलाय का ते समजून घ्या आणि त्या अनुषंगाने तुम्हाला नियोजन करणं फार गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, या ज्या अतुल सरांनी आपल्याला लक्षणं सांगितली की कमतरता ओळखायची कशी, मला असं वाटतं की अगदी सोप्या पद्धतीने आपणही ओळखू शकता. आपण कमेंट करून सांगा की अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला ओळखता येतात का, किंवा या व्यतिरिक्त आपण काय लक्षणं आपल्या पिकामध्ये जाणवतात आणि ती आपण ओळखू शकत नाही. समजा आपल्याला वाटतं की आपली जमिनीचा पोत खराब आहे, तर निश्चितच वर्षातून मला असं वाटतं एकदा माती परीक्षण जर केलं, तर निश्चितच आपल्याला त्या माती परीक्षणाच्या अहवालामध्ये आपल्या जमिनीमध्ये कोणतं न्यूट्रिएंट कमी आहे ते आपसुकच कळू शकतं आणि त्याच्या आधारे जे आपण नवीन पीक करणार आहे त्याचं नियोजन पण आपण करू शकतो. हा मुद्दा नक्कीच महत्वाचा आहे की जसं तुम्ही माती परीक्षणाचा उल्लेख केला, पण बऱ्याच वेळेला काय होतं की जसं तुम्ही पाहिलं की फेरस, समजा आता ऊसाची लागवड केली तर फेरस जास्त तीव्रतेने जाणवतं आणि त्याच क्षेत्रामध्ये मी जर भोपळा लावला तर कदाचित फेरस जाणवणार. मग आपल्या जमिनीत फेरसची कमतरता आहे हे मला कळते आणि मी ऊस लावला तर मला ते रिपोर्ट प्रमाणे मला दिसते. आणि मी जर तिथं भोपळा लावलाय, भोपळ्याचं एक उदाहरण सांगितलं, मी जर तिथं मिरची लावली, टोमॅटो लावलं, तर कदाचित मला ते दिसत नाही. याचं कारण काय तेजस सर, प्रत्येक पिकाला प्रत्येक अन्नद्रव्याचं एक महत्व आहे. म्हणजे असं नाही की प्रत्येक पिकाला सर्वच अन्नद्रव्य सर्वच एकाच प्रमाणामध्ये लागतात असं नाही शेतकरी बंधूंनो. काही जसं आता तुम्ही ऊसाचा उल्लेख केला, गरज आहे पण त्याची कमतरता जाणवत नाही आणि काही ठिकाणी जाणवते. का जाणवते? काही ठिकाणी एखाद्या जमिनीमध्ये, एखाद्या पिकामध्ये एखाद्या स्पेसिफिक अन्नद्रव्याची जर कमतरता जास्त प्रमाणात जाणवत असेल, तर तुम्ही ओळखून घ्या त्या पिकाला ते अन्नद्रव्य जास्त प्रमाणात गरजेचं आहे. त्याचा पुरवठा आपण जर केला नाही वेळच्या वेळेस, तर त्याची कमतरता 100% त्याच्यामध्ये जाणवणार आहे. तर हाही महत्वाचा मुद्दा होता. अतिशय काय म्हणतो ना, योग्य वेळेला आपण त्याच्यावर चर्चा केली. मला असं वाटतं की व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो आपण या ठिकाणी हा व्हिडिओ पहा. कारण का, तर हे सगळे अन्नद्रव्य ओळखणं, हे मी जसं आधी पण बोललो होतो की हे वाटतं तितकं सोपं नाही, परंतु याच्यावर काही सोपे मार्ग पण आहेत. तर ते आपण शेवटी त्यावर चर्चा करणार आहे आणि ते सोपे मार्ग जर अवलंबले तर मला असं वाटतं कमी खर्चामध्ये आपण या कमतरता टाळू शकतो. तर पुढचा जो आपला टप्पा आहे, तर मला असं वाटतं की आता एक अन्नद्रव्याचं महत्व काय त्याच्यावर आपण बोलणं खूप गरजेचं आहे. नक्की. तर तेजस सर, आपण काय करू, झिंक जे अन्नद्रव्य आहे, आपण झिंक अन्नद्रव्याविषयी थोडक्यात एक डिटेल चर्चा करू. आता शेतकरी बंधूंना आपण बघितलं की झिंकच्या कमतरतेमुळे बरीचशी लक्षणं कशा पिकामध्ये काय होतात ते आपण बघितलं, इम्पॉर्टंट काय ते बघितलं. आता झिंक आपल्या पिकामध्ये करतं काय? आता मला असं वाटतं तेजस सर, म्हणजे जे काय आपले काही बरेचसे भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल किंवा फळ पिकावाले शेतकरी असतील, त्यांना या अन्नद्रव्याविषयी थोडक्यात माहिती आहे किंवा ते माहिती जाणून घेतात आपलं उत्पादन वाढवण्यासाठी. परंतु मी आता इथं जी चर्चा करणार आहे, जे झिंक पिकाची महत्व आपण जर बघितलं, पण काही कार्य या अन्नद्रव्याची अशी असतात जे आपल्याला ओळखणं किंवा समजणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये समजा झिंक जे अन्नद्रव्य आहे, शेतकरी बंधूंनो काय असतं, हे जे काही मायक्रोन्यूट्रिएंट असतात, हे आपल्या पिकामध्ये जे उत्प्रेरक असतील, संप्रेरक असेल, यांच्या निर्मितीमध्ये सहभाग करतात. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर एन्झाईम असेल किंवा हार्मोन्स असतील. म्हणजे काही शेतकऱ्यांना ही नावं म्हणजे ऐकलेली आहेत. संप्रेरक किंवा उत्प्रेरक त्यांनी ऐकले नसेल, पण हार्मोन्स असेल किंवा एन्झाईम्स असेल किंवा विटामिन्स असेल,
याच्या निर्मितीमध्ये हे असे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हो. ते काम करत असतात शेतकरी बंधूंनो. आता याच्यामध्ये आपण पाहूया, झिंक हे जे अन्नद्रव्य आहे ना, ते आपल्या पिकामध्ये ऑक्झिन्स या हार्मोनची निर्मिती करण्यासाठी फार महत्वाचं. खूप महत्वाचं काम बरोबर. करतं. म्हणजे ऑक्झिन हे काय शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकाचा जो शेंडा आहे ना, तो शेंडा जो चालतो ना, हो. त्याच्यासाठी ऑक्झिन हे हार्मोन्स जे आहे ते खूप महत्वाचं कार्य करत असतं. जसं की पिकाची मुळी चालवण्यासाठी सायटोकायनिन हे हार्मोन्स काम करणार आहे, बरोबर. परंतु झाडाचा शेंडा चालण्यासाठी ऑक्झिन. ऑक्झिन काम करणार आहे. तर त्याच्यामध्ये झिंक ह्या अन्नद्रव्याचा किंवा त्या पिकामध्ये हे ऑक्झिनचं वाढ होण्यासाठी हे झिंक फार महत्वाचं. फार महत्वाचं आहे. म्हणजे लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, झिंकचा वापर आपण योग्य पद्धतीने जर केला तर निश्चितच आपल्या पिकाची झाडाची योग्य वाढ आहे. योग्य वाढ जी आहे ती होणार आहे. आता याच्यामध्ये IA सारखं जे संप्रेरक आहे ते देखील झिंकच्या म्हणजे वापरामुळे अधिक म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये वाढत असतं. याच्यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, जे मला असं वाटतं तुम्ही याच्यापूर्वी ऐकलेलं नसेल. जे आपल्या पिकामध्ये येणारे काही बुरशीजन्य रोग असतील हो. किंवा जीवाणूजन्य बरोबर. रोग असतील, हे रोग आपल्या पिकामध्ये येत असतात. आपल्या जमिनीमध्ये त्यांचे बीजाणू असतील किंवा बाहेरून त्याचं त्याला वातावरण पोषक असेल. परंतु जर आपल्या पिकामध्ये आपण झिंक हे अन्नद्रव्य सुरुवातीपासून जर चांगलं ठेवलं हो. तर एक डिफेन्स मेकॅनिझम सिस्टीम आपल्या पिकाची चांगली होते. हो. म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती जे म्हणतो आपण, ती आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे वाढणार आहे. आता झिंकमुळे काय होतं, एक अँटीऑक्सिडंट जे एन्झाईम आहे ते आपल्या पिकामध्ये चांगलं जर असेल तर ते बॅक्टेरियल विल्ट असेल किंवा जीवाणूजन्य जो काही मर असेल त्याला बळी पडत. त्याला आपलं पीक बळी पडत नाही. किंवा आपल्या पिकाची जी प्रतिकार शक्ती आहे ती बॅक्टेरियल विल्टच्या प्रती झिंक जे आहे हे वाढवण्याचं काम नक्की. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करत असतं. हे तर झालं आपण जीवाणूजन्य विल्ट बद्दल बोललो. प्लांट ग्रोथ रायझोबॅक्टेरिया जे आहे ना, हे काय करतं माहितीये का, जे आपलं बुरशीजन्य रोग आहे ना हो. त्याची वाढ थांबवतं. हे रायझोबॅक्टेरिया जे आहेत ना, हे अप्रत्यक्ष मित्र बुरशी. मित्र हा मग हे वाढलं तर शत्रू बुरशी थांबून जाते. थांबून जाते. हो. तर रायझोबॅक्टेरिया हे जे वाढवण्याचं काम जे आहे ना, हे झिंक अन्नद्रव्य करत असतं. म्हणजे शेतकरी बंधूंनो, सुरुवातीपासून झिंकची मात्रा समतोल प्रमाणामध्ये जर तुम्ही राखली पिकामध्ये, तर हे जे काही जीवाणूजन्य रोग असेल किंवा बुरशीजन्य जे काही रोग असेल, हे आपल्या पिकामध्ये कमी प्रमाणामध्ये येणार किंवा आले तर आपले पीक त्याला चांगल्या प्रकारे फाईट करू शकतात. याला अनुसरून शेतकरी बांधवांनी बरेच बुरशीनाशक पाहिले असतील, जसं की प्रोपिनेप सारखं बुरशीनाशक, बरोबर बरोबर. झायनेप सारखं बुरशीनाशक आहे, मँकोजेप सारखं बुरशीनाशक, यामध्ये झिंकची मात्रा. झिंकची मात्रा असते. तर त्याला कारण कदाचित हे पण आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे त्याचं जे काय आहे ना, हो. आता जसं तुम्ही म्हटले, हे का वापरतात, कारण की त्याची इम्युन सिस्टीम वाढली पाहिजे. वाढली पाहिजे त्या बुरशीजन्य रोगासाठी किंवा जीवाणूजन्य रोगासाठी फाईट करण्यासाठी. तर निश्चितच ह्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी ध्यानात घेणं गरजेचं आहे. जसं आता आपण झिंकचं बघितलं, हो. तसंच त्याचं सर फेरस हे अन्नद्रव्य, जसं सर्व शेतकरी बंधूंना मी मगाशी पण म्हटलं होतं की पिकाचं जे अन्न निर्मिती होते त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल, मॅग्नेशियम असेल, याच्याबरोबर फेरस पण तितकंच महत्वाचं आहे, जे पिकाचं हरित लवक जे म्हणतो आपण किंवा क्लोरोफिल जे म्हणतो आपण, त्याचं निर्मिती करण्याचं काम जे आहे ते फेरस करत असतं. म्हणजे पिकामध्ये जो हिरवेपणा जो आपल्याला म्हणतो ना आपण, तर तो येण्याचं महत्वाचं जे काय अन्नद्रव्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आपण म्हणू शकतो फेरस. दुसरं याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया असेल, ते पण फेरसमुळं चांगल्या प्रकारे होत असते. नायट्रेटचं रूपांतर जे प्रोटीन्स मध्ये होतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अमोनिकल असेल किंवा नंतर प्रोटीन मध्ये किंवा जी काय आपण झाडाची ऊर्जा म्हणतो आपण, तर त्याचं रूपांतरण, नायट्रेटचं रूपांतर करण्याचं काम देखील फेरस जे अन्नद्रव्य आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा चांगल्या प्रकारे करत असतं. जसं मी तुम्हाला मगाशी झिंकचं कार्य सांगितलं की शेंडा जो आहे तो चांगल्या प्रकारे चालत असतो, तसं फेरसचं जे काम आहे ते झाडाची जी मुळी आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी जे आहे फेरस जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतं. म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला आपण ट्रान्सप्लांटिंग करतो किंवा पुनर्लागवड करतो एखाद्या पिकाची, त्यावेळेला सुरुवातीपासून जर त्याची ड्रेंचिंग जर आपण जर ठेवले तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी चांगला होणार आहे. जे काही बुरशीजन्य रोग येत असतात त्याच्या विरुद्ध जसं झिंकचं कार्य आहे, तसंच त्याच्या विरुद्ध फाईट करण्याचं जे काही अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी जी असते झाडामध्ये होत असते, त्याच्यामध्ये फेरसचा जो रोल आहे तो खूप महत्वाचा आहे. जो फायटोलॅक्सिन्सचं प्रोडक्शन जास्त प्रमाणामध्ये फेरसमुळं
होत असतं. म्हणजे एक आपण जर बघितलं तर झाडाची अन्न तयार करण्यापासून झाडामध्ये पॅथोजन विरुद्ध इम्युन सिस्टीम तयार करण्यापर्यंतचं जो कार्य आहे त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये फेरसचा जो रोल आहे तो महत्वाचा या ठिकाणी आहे. तिसरं जे अन्नद्रव्य आपण जर बघितलं ते बोरॉन. मला असं वाटतं आपल्या सर्व शेतकऱ्यांना बोरॉनचं महत्व पटलेलं आहे, कारण की भरपूर गोष्टींमधून किंवा भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी बोरॉनचं कार्य ऐकलं असेल. पण एक जनरल आपण म्हणू शकतो की आपल्याला जर चांगलं आणि दर्जेदार आणि क्वांटिटीमध्ये म्हणतो मी तुम्हाला शेतकरी बंधूंनो, क्वांटिटीमध्ये उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या पिकामध्ये बोरॉन सुरुवातीपासून असणं फार गरजेचं आहे. बरोबर. बोरॉन काय करतं शेतकरी बंधूंनो, फुलं जे आहेत फुलांचं जे काही पोलन्स म्हणतो आपण, ती जी नलिका जी आहे ज्याच्यामध्ये म्हणजे मेल पार्ट असतो आणि त्याचं आणि फिमेल पार्ट एकत्र येऊन फळांचं जे काय आहे ती सेटिंग होत असते. तर याच्यामध्ये ती नलिका वाढवण्याचं काम जे आहे किंवा परागकण वाढवण्याचं काम जे आहे हे बोरॉन अन्नद्रव्य करत असतं. म्हणजे आपल्या पिकामध्ये जी काही फुलं धारणा आहे ती जर चांगल्या प्रकारे जर झाली तर निश्चित आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे. तर ही फुलं धारणा चांगली होण्यासाठी तुमच्याकडे बोरॉन असणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कॅल्शियम हे अन्नद्रव्य शेतकऱ्यांना माहिती आहे. त्याचं वहन झाडामध्ये जर चांगल्या प्रकारे करायचं असेल तर बोरॉन आपल्याला आपल्या झाडामध्ये असणं गरजेचं आहे. जसं की आपण थोडक्यात भुईमुगाच्या शेंगा आपण जर बघितल्या तर भुईमुगाच्या शेंगा बोचट राहतात, त्या दाणे भरत नाही. ते कशामुळे भरत नाही तर कॅल्शियममुळे ते भरत नाही. मग त्या ठिकाणी कॅल्शियमचा स्प्रे घेण्यापेक्षा कॅल्शियम बरोबर तुम्ही बोरॉन पण त्या ठिकाणी जर घेतलं तर निश्चितच त्याचा तुम्हाला चांगला आणि डबल फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे कॅल्शियमचं वहन देखील आपल्याला या बोरॉनमुळे चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये होत असतं. त्याच्यामुळं बोरॉनचा जो आहे तो रेग्युलर वापर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आता मला असं वाटतं की ज्या कमतरता आपण पाहिल्या त्यानंतर अन्नद्रव्याचं महत्व काय तेही पाहिलं. आता या अन्नद्रव्यावर परिणाम करणारे जसं पीएच एक आहे, पण पीएच व्यतिरिक्त समजा झिंकवर परिणाम करणारे घटक कोणते, फेरसवर परिणाम करणारे किंवा बोरॉनवर परिणाम करणारे घटक कोणते? हा, आता याच्यामध्ये जसं सुरुवातीला सांगितलं की मी चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा पीएच जास्त असेल, समजा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये बऱ्यापैकी जे काही झिंक असेल, फेरस असेल, बोरॉन असेल, तिन्ही अन्नद्रव्य कमी होत राहतात. पीएच जर अल्कलाईन असेल त्या ठिकाणी झिंक फेरस तुम्हाला कमी जाणवेल, थोडं बोरॉनची उपलब्धता त्या ठिकाणी राहील. परंतु तुमचा ऍसिडिक पीएच जर असेल त्या ठिकाणी तुम्हाला झिंक आणि बोरॉनची कमतरता तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जाणवणार आहे. फेरस त्या ठिकाणी ऍसिडिक पीएच मध्ये फेरसची उपलब्धता थोडीशी बरी राहते. आपल्या जमिनीमध्ये जर फॉस्फरस असेल किंवा मॅग्नेशियम असेल याची मात्रा जर जास्त झाली तुमचा झिंक कमी होणार आहे, किंवा आपल्या जमिनीमध्ये झिंक जास्त झालं तुमचं फेरस दबणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला मला एक सांगायचंय की जे आपण म्हणतो ना समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन, हे आपल्याला हे वेळोवेळी मी का सांगतोय, कारण की एका दुसऱ्या अन्नद्रव्याचा परस्पराशी एक संबंध असतो आणि तो जर आपण व्यवस्थितरित्या समजून जर घेतला तर निश्चितच आपण चांगल्या प्रकारचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे मला शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की तुम्ही प्रत्येक पीक लागवडीपूर्वी किंवा वर्षभरातून एकदा तरी माती परीक्षण करून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या जमिनीचं आरोग्य किंवा अन्नद्रव्याची क्षमता जी आहे ती तुम्हाला कळून येईल आणि त्यानुसार तुम्ही तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकता. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतच्या व्हिडिओच्या माहितीमध्ये आपल्याला परत काही प्रश्न असतील किंवा काही आपल्या मनात शंका असतील तर त्या कमेंटच्या माध्यमातून नमूद करा, जेणेकरून आपण यावर अजून एक पार्ट शेवटचा बनवणार आहे, त्यावेळेस त्याचा नक्की विचार करू. मला असं वाटतं की मग आता आपण या मुद्द्याकडे येऊया की आपल्याला झिंकचा वापर करायचा आहे पिकामध्ये, फेरसचा करायचा किंवा बोरॉनचा करायचा, मग ते वापरण्यासाठी माध्यमे कोणती किंवा त्याचे सोर्स कोणते? आता तुम्ही जो म्हटले ते बरोबर आहे की माध्यम सोर्स काय काय. मार्केटमध्ये बरेचसे अन्नद्रव्य किंवा फर्टिलायझर्स मार्केटमध्ये ह्या खताविषयी बरेचसे प्रचलित आहेत. परंतु आपण आता आपल्या जमिनीचा प्रकार असेल किंवा तुम्हाला मी मगाशी म्हटलं की आपल्याला वापरायचं कधी, याच्यानुसार आपल्याला अन्नद्रव्य किंवा फर्टिलायझरची निवड करायची. आता तुम्ही झिंकचा जर आपण विचार केला सर, तर मार्केटमध्ये झिंक सल्फेट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जर आपण बेसलमध्ये किंवा सॉइल ऍप्लिकेशन मध्ये जात असेल तर त्यावेळेला झिंक सल्फेट हे आपल्याला वापरायचे. आता याच्यामध्ये झिंकचे पण दोन प्रकार आहेत झिंक सल्फेटचे. त्याच्यामध्ये 21% झिंक आहे आणि 33% आहे. हेप्टा आणि मोनो आपण मार्केटमध्ये आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार जर आपला पीएच जर आहे तो 8.5 किंवा 9च्या आतमध्ये जर असेल, म्हणजे 7.5 ते 8.5 9च्या आतमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे झिंक सल्फेट जे आहे ते जमिनीच्या माध्यमातून देऊ शकता. आता याच्यामध्ये काही चिलेटेड फर्टिलायझर पण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता ह्या चिलेटेड फर्टिलायझर मध्ये आपण EDTA चिलेट 12% झिंक मिळतं. ते आपण फवारणीद्वारे आपल्याला वापरायला अतिशय सोपं आहे. ते फवारणीद्वारे तुम्ही वापरू शकता. चुनखडीयुक्त जमीन असेल
आणि ज्या जमिनीचा पीएच जास्त आहे, मग अशा जमिनीमध्ये तुम्ही जर तुम्हाला भाजीपाला पीक असेल, फळ पीक असेल, तर तुम्ही ड्रीपद्वारे हे 12% EDTA झिंक जे आहे ते तुम्ही ड्रीपद्वारे सोडू शकता. का तर आपल्याला जे आपल्या जमिनीमध्ये आपण झिंक सल्फेट वगैरे जर टाकला अशा जमिनीमध्ये फिक्स व्हायचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये असतात. मग आपल्याला जर असं चिलेटेड फर्टिलायझर थोडंसं कॉस्टली जाईल, पण तुम्ही जर ड्रीपद्वारे याचा जर वापर केला तर निश्चितच त्याची उपलब्धता तुमच्या पिकाला होणार आहे. आता आपल्याकडे मायक्रोन्यूट्रिएंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि मायक्रोन्यूट्रिएंट युक्त खतं म्हणजे 5 ते 6 मायक्रोन्यूट्रिएंट एकाच बॅगमध्ये असतात. त्यामुळे मग तुम्ही झिंक, फेरस आणि बोरॉनचं तिघांचा अन्नद्रव्याचा पुरवठा तुम्ही करू शकता. याच्यामध्ये ग्रेड्स ठरलेले आहेत महाराष्ट्रासाठी. ग्रेड 1 असेल, ग्रेड 3 असेल, ग्रेड 4 असेल. ग्रेड 2 जे आहे ते आपण फवारणीद्वारे वापरायचं. ग्रेड 2 आपल्याला फवारणीद्वारे या तिन्ही चारही अन्नद्रव्याची पूर्तता तुम्हाला त्याच्यातून होणार आहे. ग्रेड 1 जे आहे, ज्याचं माती जे आहे एक जनरल म्हणजे न्यूट्रल पीएचच्या दरम्यान असेल, 7.5 ते 8च्या दरम्यान असेल, त्या ठिकाणी त्यांनी जमिनीद्वारे ग्रेड 1 या मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करायचा आहे. बरेचसे शेतकरी हे जे मातीतून द्यायचं मायक्रोन्यूट्रिएंटचं मिक्सचर आहे तर ते वापरतात. साधारण 5 किलो 10 किलोची बॅग येते आणि त्याला ग्रेड 1 म्हणजे शेतकऱ्यांना कदाचित ग्रेड माहित नसेल, पण त्यामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज आणि बोरॉन हा घटक आहे. पण हे तुम्ही जो आता मुद्दा मांडला की जिथं पीएच ज्या रेंजचा आहे तिथंच तो वापरणं गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो ही गोष्ट लक्षात घ्या, सरसकट सगळ्या जमिनीला हे काम करणार नाही. हा तेच मी सांगतोय आता म्हणजे शेतकरी बंधूंनो, की आपल्याला ग्रेड 2 मी तुम्हाला सांगितलं फवारणीच्या माध्यमातून द्यायचंय. तुम्हाला 7.5 ते 8, 8.5च्या पीएच मध्ये ग्रेड 1 वापरायचंय. तुमच्या जमिनीचा पीएच जर ऍसिडिक असेल तर तुम्हाला ग्रेड 3 त्या ठिकाणी तुमच्या जमिनीला वापरायचं. जर तुमच्या जमिनीचा पीएच अल्कलाईन असेल तर तुम्हाला ग्रेड 4 जे आहे ते तुमच्या जमिनीला वापरायचं. म्हणजे हे तुम्ही महत्वाचं म्हणलंय की जमिनीचं आपल्याला माहिती आहे पीएच काय आहे, परंतु कोणता ग्रेड आपल्या जमिनीला सूट करेल ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ग्रेड 1, 2, 3, 4 तुम्हाला कशा पद्धतीने कोणत्या जमिनीत वापरायचे हे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलं. आता काही बल्क फर्टिलायझर तुम्ही म्हणजे वापरता, जसं की झिंक कोटेड युरिया मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जिथं भात जास्त होतो त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तर त्या ठिकाणी झिंक पण तुमच्या पिकाला मिळणार आहे. सिंगल सुपर फॉस्फेट पण आता झिंक कोटेड आलेलं आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. म्हणजे झिंकचे असे बरेचसे म्हणजे फर्टिलायझर आहे जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने कोणत्या वेळेला वापरायचं ते मी तुम्हाला सांगितलं. आता फेरसच्या बाबतीत सुद्धा फेरस सल्फेट जे आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते तुम्ही सॉइल ऍप्लिकेशन मध्ये करू शकता. आता फेरस मध्ये EDTA आणि इड्डा हे दोन प्रकार आहेत. EDTA चिलेट, DTPA असेल किंवा HDPA असेल, या सर्वांविषयी एक डिटेल व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवर याच्या आधी टाकलेला आहे, तो तुम्ही जरूर पहा. तुम्हाला याच्याविषयी जे काही शंका आहेत त्या तुम्हाला पूर्ण निरसन करायला तो व्हिडिओ मदत करेल. तर फेरस जे आहे ते वापरताना आपल्याला EDTA जर असेल ते 12% ते तुम्ही फवारणीच्या माध्यमातून वापर करू शकता. पण तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही माती परीक्षण केलं आणि तुमच्या जमिनीमध्ये किंवा एखादं तुमचं ऊसाचं पीक आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा जो फेरसच्या कमतरतेमुळे जो पिवळसरपणा तुमच्या पिकामध्ये आलेला असेल, तर त्या ठिकाणी इड्डा जे फेरस आहे ते तुम्हाला मातीच्या जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचे आहे. शेतकरी बंधूंनो, हे थोडंसं कॉस्टली जाईल, परंतु तुमच्या जमिनीमध्ये असलेली फेरसची कमतरता भरून काढण्यासाठी इड्डा फेरस जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला मदत करणार आहे. हे तुम्हाला फवारणीच्या माध्यमातून किंवा ड्रिपनी द्यायचं नाही, हे मातीमधून द्यायचं. आता हे झालं फेरसच्या बाबतीत. दुसरं बोरॉन जे आहे, पीक जे आहे बोरिक ऍसिडच्या स्वरूपामध्ये बोरॉनचा अपटेक करत असतं. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मगाशी मी तुम्हाला एक मुद्दा राहिला ते सर सांगायचा, की हे झिंक असेल, फेरस असेल किंवा बोरॉन असेल, त्याची जमिनीमधली वाहकता आणि झाडामधली वाहकता ही वेगवेगळी. झिंक जे आहे तुमच्या जमिनीमध्ये त्याची मोबिलिटी फार कमी आहे, झाडामध्ये त्याची मोबिलिटी बऱ्यापैकी आहे. फेरस असेल किंवा बोरॉन असेल, बोरॉनची वाहकता ह्या दोन पेक्षा झाडामध्ये खूप चांगल्या प्रकारे असते, त्याच्यामुळे स्प्रे केल्यानंतर झाडाच्या इतर भागामध्ये ते पोहोचू शकतं. परंतु झिंक तसं नाहीये. झिंक बऱ्यापैकी ज्या ठिकाणी तुम्ही स्प्रे करणार आहे त्या ठिकाणी त्याची मात्रा त्या ठिकाणी राहील, ते इतर झाडाच्या इतर भागापर्यंत ते फार कमी प्रमाणामध्ये जातं. बोरॉनचं जर आपण बघितलं ते सर, याच्यामध्ये बोरिक ऍसिड मार्केटमध्ये मिळतं, बोरॅक्स मार्केटमध्ये मिळतं, तर याचा पण आपण फवारणीद्वारे वापर करू शकतो. दुसरं DOT जे आहे किंवा DTB आहे, DTB जे आहे ते आपल्याला डायसोडियम ऑक्टाबोरेट जे आहे ते आपल्याला जमिनीच्या माध्यमातून द्यायचे, ते फवारणीतून द्यायचं नाही. किंवा डॉट जे बोरॉन आहे ऑक्टाबोरेट ते आपण फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतो. तर बोरॉनचे पण आता बऱ्यापैकी फर्टिलायझर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. लिक्विड जे बोरॉन इथॅलामाइन सारखं लिक्विड बोरॉन युक्त खत मार्केटमध्ये आता
आलेला आहे. मग त्याचा देखील तुम्ही फवारणीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे यूज करू शकता. शेतकरी बंधूंनो, जर तुमच्या म्हणजे पिकामध्ये किंवा तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला जर समजत नसेल की आपल्या जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, तर एक सोपा मार्ग आहे की तुम्ही जे ग्रेड 2 सारखं जे काही चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्याची पूर्ण पिकाच्या जीवन कालावधीमध्ये एक 2 ते 3 वेळा जर तुम्ही त्याची फवारणी टप्प्याटप्प्याने जर घेतली, तर निश्चितच ह्या अन्नद्रव्याची कमतरता जी आहे ती तुमच्या भरून निघेल. पिकामध्ये बरोबर. येणार नाही, ती भरून निघेल. म्हणजे एक तर तुम्ही लागवड केल्यानंतर एक पहिला जो 25-30 दिवसाचा टप्पा असतो त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करा. माझं तर एक रिकमेंडेशन तुम्हाला असं राहील की जे पुनर्लागवड करणारी जी पिकं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ड्रिपद्वारे किंवा एखादं सुरुवातीचं ड्रेंचिंग जर ग्रेड 2 चं जर केलं, तर निश्चितच त्याचं फायदा सर आहे. खूप फायदा जो आहे तो तुम्हाला होणार आहे. त्याच्यानंतर एक फुलधारणेच्या अवस्थेच्या पूर्वी तुम्हाला एक मायक्रोन्यूट्रिएंटचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि फळ सेट झाल्यानंतर किंवा फळाच्या वाढीची जी अवस्था आहे त्यावेळेस त्या ठिकाणी एक तुम्ही स्प्रे घ्या. म्हणजे अशा पूर्ण जीवन कालावधीमध्ये या 3 टप्प्यामध्ये जर तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचा जर स्प्रे घेतला, तर निश्चितच तुमचं उत्पादन जे आहे ते क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे येणार आहे. अतिशय महत्वाचं आणि सखोल असं आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. अतुल सरांनी आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता ओळखायला म्हणजे सांगितले, त्यानंतर त्याचे महत्वही सांगितले आणि मला असं वाटतं की हे महत्व कदाचित आपण पहिल्यांदा ऐकलं असेल. थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण या विषयाकडे पाहिले. जी रेग्युलर माहिती ती टाळून आपण त्या अनुषंगाने पाहिले आणि निश्चितच, याचे बरोबर. सोर्स पण पाहिले. अतुल सरांनी जसं सांगितलं की काही एकत्र येणारे पण घटक आहेत, तेही आपण वापरू शकतो. त्यातूनही ती पूर्तता करू शकतो. जाता जाता मला अतुल सरांना शेवटचा असा प्रश्न आहे की झिंक मी कशासोबत टाळावं, फेरस कशासोबत टाळावं आणि बोरॉन कशासोबत द्यायचं टाळावं. म्हणजे काही असे आहेत का गोष्टी का ज्याच्यासोबत मी देऊ नये किंवा मी ती चूक करू नये? तर बरोबर. याविषयी फक्त एक थोडक्यात आपण सांगा. आता झिंक जर तुम्हाला द्यायचं असेल, तुम्ही झिंक चिलेटेड फॉर्ममध्ये जर वापरत असाल, हो. तर तुम्ही म्हणजे बाकीच्या अन्नद्रव्याबरोबर तुम्ही त्याचा कोणत्याही वापर वापरू करू शकता. परंतु तुम्हाला जसं मी मगाशी पीएच सांगितलं आणि तुम्हाला एक ईडीटीएचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला. तर ईडीटीए फॉर्म मधलं जर तुम्ही चिलेटेड वापरत असाल आणि तुमचा अल्कलाईन पीएच असेल, तर त्याची स्टॅबिलिटी कमी होत हो, राहते. हो. मग त्या ठिकाणी तुम्हाला डीटीपीए नावाचं चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट मार्केटमध्ये आलेलं आहे. त्याचा वापर तुम्हाला करायचं. फवारणीच्या माध्यमातून करायचा आहे. आता झिंक सल्फेटच्या माध्यमातून तुम्ही वापरताय शेतकरी बंधूंनो, तर झिंक सल्फेट ज्यावेळेला वापरताय त्यावेळेला तुम्ही फॉस्फरस असेल किंवा कॅल्शियम असेल, तर ते वापरायला. तर त्या खताबरोबर हे 2 खतं मिक्स करायची नाही. जसं की थोडक्यात उदाहरण, तुम्ही एसएसपी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करता आणि त्याबरोबर तुम्ही झिंक सल्फेट जर वापरलं, तर नाही. तर ते चालणार नाही. तुम्ही डीएपी आहे आणि डीएपी बरोबर तुम्ही झिंक सल्फेट जर वापरलं, तर ते त्या ठिकाणी चालेल. चालणार नाही. तर तुम्हाला झिंक वापरताना तुम्ही काळजी अशी घेणं गरजेचं आहे, की त्या ठिकाणी तुमची कॅल्शियम नायट्रेट युक्त खतं असतील, फॉस्फरस युक्त खतं असेल, ते तुम्हाला त्या ठिकाणी टाळायचे आहे. आता फेरस जे आहे, आता फेरसचं तुम्हाला मी सांगितलं, फेरस सल्फेट फॉर्ममध्ये वापरायला काही मर्यादा आहेत, जसं हो. मी मगाशी तुम्हाला सांगितलं. पण चिलेटेड जे आहेत, चिलेटेड फेरस वापरताना तसं काही मर्यादा नाही. तुम्ही कशातही कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्स ते मिक्स करू शकता. आता बोरॉन जे अन्नद्रव्य आहे, बोरॉन वापरताना तुम्हाला एक काळजी शेतकरी बंधूंनो घ्यायची, की बोरॉन आपल्याला कॅल्शियम बरोबर आपण रेग्युलर बोरॉन वापरत असतो. का वापरत असतो? त्या दोघांचं एकमेकाशी संबंध असा येतो, की ते वापरल्यानंतर एकमेकांना ते घेऊन आपल्या झाडामध्ये इतर ठिकाणी प्रवेश करत असतात. त्याच्यामुळं या दोघांचं एक मैत्रीरूप हे आहे. जर आपल्याला बोरॉन जर द्यायचा असेल, तर तुम्ही हे मॅग्नेशियम असेल किंवा फेरस असेल, तर याच्याबरोबर याचा वापर थोडासा कमी करायचा. कमी फेरस सल्फेट मी तुम्हाला सांगतोय, ईडीटीए बरोबर तुम्हाला काही अडचण नाही. मर्यादा तुम्ही नाही. तुम्ही ह्या ईडीटीए जर तुम्ही वापरत असाल, तुम्ही ह्या दोन्ही फर्टिलायझरचा एकत्र वापर करून स्प्रे करू शकता. अतुल सरांनी आपल्याला अतिशय सखोल अशी माहिती सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराविषयी दिली आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांना ही माहिती नक्कीच कामाची असेल. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांनाही शेअर करा आणि ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. ॲग्रोस्टार चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.